11th ॲडमिशन 2026-27 तर राऊंड 3चे फॉर्म सुरू आहे आणि विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवा की जे रेग्युलर राऊंड आहे हे 3च राऊंड आहे, म्हणजे हा जो राऊंड आहे तुमचा शेवटचा आहे ज्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन मिळणार आहे। कारण की यानंतर जो राऊंड होणार आहे 4 नंबरचा त्यामध्ये विद्यार्थ्यांना रिझर्वेशन कोणतेही मिळणार नाही आहे आणि त्यानंतर 5वा जो राऊंड आहे तो आहे संपूर्ण मुलींसाठी, त्यामुळे संपूर्ण अपडेट विद्यार्थ्यांनी चेक करून घ्या। तर बघू शकता यामध्ये सर्वात अगोदर जो 0 राऊंड झालेला आहे त्यानंतर 3 राऊंड होणार आहे, यामध्ये डायरेक्टली सांगण्यात आलेलं आहे। बघू शकता जी नियमित फेरी होणार आहे ह्या 3 होणार आहे आणि सध्या जी फेरी सुरू आहे ही लास्ट आहे, म्हणजे नियमित फेरीमध्ये रेग्युलर राऊंडमध्ये लास्ट राऊंड सुरू आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यानंतर एक राऊंड होणार आहे ज्यामध्ये तो ओपन टू ऑल राहणार आहे सर्वांसाठी, यामध्ये कोणतीही रिझर्वेशन मिळणार नाही आणि एक शेवटची जी फेरी असेल ती फक्त आणि फक्त मुलींसाठी असणार आहे। म्हणजे हा जो राऊंड आहे हा शेवटचा राऊंड आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवूनच आपले फॉर्म कंप्लीट करा, कारण की यानंतर तुम्हाला कोणतीही रिझर्वेशन मिळणार नाही। तुम्ही बघू शकता बघा यामध्ये जशा नियमित फेरी झालेल्या आहे पहिली, यामध्ये गुणवत्ता आरक्षण आणि पसंतीक्रम, म्हणजे हे पर्सेंटेज आरक्षण म्हणजे तुमची कास्ट आणि पसंतीक्रम म्हणजे तुम्ही जे कॉलेजचे नंबर दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे, ठीक आहे। आता त्यानंतर जर तुम्ही बघतो म्हटलं नियमित फेरी बघा 3 नंबरची, यामध्ये सुद्धा सेम टू सेम आहे, पर्सेंटेजचा विचार करण्यात येणार, आरक्षणचा विचार करण्यात येणार आणि पसंतीक्रम म्हणजे जेवढे तुम्ही कॉलेजेस ॲड करणार त्यानुसार तुम्हाला कॉलेज मिळणार आहे, ठीक आहे। त्यानंतर जी चौथी फेरी आहे ती आहे ओपन टू ऑल, यामध्ये कोणताही कास्टचा विचार करण्यात येणार नाही आहे, कोणताही तुमचा पसंतीक्रम जे तुम्ही कॉलेजेस ॲड करणार आहे याचा सुद्धा विचार करण्यात येणार नाही, फक्त आणि फक्त विचार करण्यात येणार ते म्हणजे तुमचे गुण, म्हणजे तुम्हाला जेवढे पर्सेंटेज मिळालेले असेल त्या पर्सेंटेजनुसारच तुम्हाला कॉलेज मिळणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा तिसरा राऊंड सुरू झालेला आहे, 20 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर या राऊंडमध्ये व्यवस्थित फॉर्म भरा जेणेकरून या राऊंडमध्ये तुमचा नंबर लागला पाहिजे, कारण की तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार कॉलेज मिळणार आणि जर तुम्ही या राऊंडमध्ये तुमचा नंबर लागला नाही तर तुम्हाला पुढील राऊंडमध्ये जर फॉर्म भरायचं काम पडलं तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे कॉलेज मिळेल असं आपण सांगू शकत नाही, कारण की त्यामध्ये डायरेक्टली कशाचा विचार करण्यात आलेला तुम्ही बघू शकता। फक्त आणि फक्त यामध्ये गुणवत्ता म्हणजे तुम्हाला जेवढे पर्सेंटेज आहेत त्याच गोष्टीचा विचार करण्यात येणार आहे। तर राऊंड क्रमांक 3 हा आपला रेग्युलरमधला शेवटचा राऊंड आहे, यानंतर रेग्युलर राऊंड कंप्लीट होणार आणि त्यानंतर जेवढेही आता हे राऊंड होणार आहे तर हे राऊंड ओपन टू ऑल, म्हणजे संपूर्ण जागा फक्त आणि फक्त पर्सेंटेजवर सिलेक्ट करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर बघू शकता एक जी फेरी होणार आहे यामध्ये फक्त आणि फक्त मुली सिलेक्ट करण्यात येणार आहे आणि हा जो राऊंड असणार आहे हा 5व्या नंबरचा असणार आहे ज्यामध्ये फक्त आणि फक्त मुलींचं सिलेक्शन होणार आहे। तर विद्यार्थ्यांना हा जो राऊंड आहे 3 नंबरचा हा अतिशय महत्त्वाचा राऊंड आहे, आपल्यासाठी शेवटचा राऊंड आहे, कारण म्हणजे पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता परंतु मग तुम्हाला तुमच्या आवडीचे कॉलेज मिळणार नाही, कारण की तुम्हाला जे आहे जे तुम्ही पसंतीक्रमसुद्धा देणार आहे किंवा त्यामध्ये तुमची जी कास्ट आहे जशी की ओबीसीच्या जागा एससीच्या जागा ह्या उपलब्ध राहणार नाही। क्लिअर, संपूर्ण जागा ओपन कास्टमधून घेण्यात येणार तुम्हाला, कारण की तो राऊंड फक्त आणि फक्त पर्सेंटेजवर असणार आहे। तर जेही विद्यार्थी आहे ज्यांचाही फॉर्म भरायचा बाकी असेल राऊंड क्रमांक 3 तर लवकरात लवकर फॉर्म भरा। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याप्रकारे आपले फॉर्म भरा। अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।